लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खास आहे. मेहंदी तर झाली आहे, हळदही झाली आहे आणि आता संगीत रजनीच्या कार्यक्रमाला लागलेले आहेत हे जोडपे. कोणी कोणी काल सोशल मीडियावरती यांच्या त्या वरातीची धूम पाहिली. यांनी म्हणजे मार्केटिंग म्हणा का काय म्हणा सिरियलची, पण मस्त मजा केली आहे बरं का काल. यांनी कुठल्या तरी भागामध्ये वरात वगैरे काढली होती. या सगळे मालिकेतले कलाकार होते त्यामध्ये आणि सॉलिड धमाल केली आहे बरं का सगळ्यांनी. काल सोशल मीडियावरती सारखे यांचे व्हिडिओ स्क्रोल होत होते. मस्त मस्त जबरदस्त. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही काल वाढदिवसाच्या ज्या ज्या शुभेच्छा दिल्यात, ज्या ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांना सगळ्यांना आभाळभर थँक्यू 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 सो मच. आय एम सो लकी प्रेक्षकांनो, एवढा सगळा छान गोड प्रेक्षक वर्ग मला मिळालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मी खूप आभारी आहे. काल मी लाईव्ह आले होते, ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं त्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच. ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी रिव्ह्यू विथ मी अनघा या चॅनलवर जाऊन आपलं लाईव्ह सेशन नक्की बघा, ऐका, छान वाटेल तुम्हाला. चला तर मग आता आपल्या या रिव्ह्यूला सुरुवात करते. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सुरुवातीला आपण बघतोय जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या खूप रोमॅन्टिक होऊन एकमेकांना म्हणजे जीवा आणि पार्थ हे त्यांच्या नवरींना हिरवा चुडा भरवत आहेत. अर्थातच आता एवढा सगळा कार्यक्रम म्हटल्यावरती छान आणि म्युझिकल असं होणारच सगळं. इथे पण त्यांनी मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले केलंय. आता काव्या मुद्दाम गंमत करते पार्थची. पार्थ म्हणतो दुखतंय का? काव्या त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते ठीक आहे मी पार्थ, किती काळजी घेतायत. जीवा पण नंदिनीला एक्झॅक्टली हेच सांगतोय. नंदिनी जीवा रोमॅन्टिक होऊन नंदिनीला म्हणतोय प्री वेडिंग शूटला तू त्या साडीत आली होतीस ना, तो बदल आवडला मला. नंदिनी म्हणते कुठली ब्लॅक अँड व्हाईट साडी का? मग जीवा म्हणतो नाही ग, तो लाल ड्रेस कसला भारी दिसतो ग तुझ्यावर चकाचक बाई. अगं माझं हार्टबीट स्किप झालं होतं तुला बघून. असं वाटत होतं की हजारो पाकळ्यांसरची एक सुंदर गुलाब उमलतय. तुझ्या प्रत्येक पावलासरशी हृदयात वाजे समथिंग झालं होतं. काय सुंदर दिसत होतीस तू चकाचक बाई. त्यावर नंदिनी लाजते. आता एवढं गोड गोड कौतुक केल्यावरती कोणाला छान नाही वाटणार. काव्या पण पार्थ पण एकमेकांचं कौतुक करताय. पार्थ काव्याला म्हणतोय खरंच तुम्ही काल खूप सुंदर दिसत होतात. एरवी तर तुम्ही सुंदर दिसतात, प्री वेडिंग शूटला तुम्ही हॉट दिसत होतात. काव्या म्हणते चला काहीतरीच. पार्थ म्हणतो काय काव्या, बायकोला हॉट म्हणू नये असं काही नियम आहे का? मग काव्या गोड हसते आणि म्हणते नाही नाही तसं काही नाहीये. पार्थ म्हणतो नाही, एरवी साडीमध्ये वगैरे तुम्ही छान दिसताच काव्या, पण ते काऊ गर्ल मध्ये, जीन्स मध्ये, जॅकेट मध्ये आणखीन सॉलिड दिसत होतात तुम्ही. हे दोघेही कपल्स एकमेकांशी गप्पा मारत मारत तो हिरवा चुडा भरतायत नवरदेव यांचे नवरीला. काव्या म्हणते काय देशमुख, तुम्ही असं म्हणालात पण लग्नानंतर बऱ्याच पुरुषांना बायकोने ताटात वाढलेलं जेवणच हॉट लागतं. पार्थ म्हणतो असं काही नाहीये, असं खरंच काही नाहीये. काव्या, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुम्हाला ॲप्रिशिएट करत राहणार आणि आपल्या प्रत्येक जन्मात सुद्धा. नंदिनी आणि जीवाचं काहीसं असंच बोलणं सुरू आहे. नंदिनी म्हणते अरे वा, प्रत्येक जन्मात? जीवा म्हणतो हो तर. नंदिनी म्हणते म्हणजे? जीवा म्हणतो अगं ती विंटेज साडी घातली होतीस ना तू, तेव्हा 60sच्या हिरोईन सारखी दिसत होतीस. अगं तेव्हाच मला वाटलं की याच जन्मात नाही, जन्मोजन्मापासून आपण एकत्र आहोत. आणि नंदिनी, तेव्हाच आपलं प्रेमही टिकणार हं, जन्मोजन्मी. खरंच माझ्या बायकोचे हात किती सुंदर दिसतायत. बापरे, कोड कौतुक जरा जास्तीच झालं बरं का. इकडे पार्थ सुद्धा काव्याला म्हणतोय. आता मी गडबडून जाईल प्रेक्षकांनो. जीवा, काव्या, पार्थ, नंदिनी झोपेतही तेच चालू आहे आता. आता हा पार्थ म्हणत असतो काव्या खरंच तुमचे हात खूप सुंदर दिसतात. आणि सॉरी काव्या, माझ्यामुळे मेहंदी पुसली गेली का हो? काव्या म्हणते नाही पार्थ, अहो कुठे पुसली गेलीये, किती छान आहे बघा. सुकली आहे थोडीशी मेहंदी माझी, पण रंग बघा किती छान चढलाय मेहंदीचा. बघा बघा. आणि तुमचं नाव दिसतंय का बघितलं का पार्थ? अहो ही मेहंदी अशी छान रंगते आणि रंग कसा मागे सोडून जाते ना, मिटल्या गेली तरी. जीवा आणि नंदिनी पण एकमेकांशी तेच बोलतात बरं का. नंदिनी आता या जीवाला म्हणते जीवा, आणि हा रंग सुद्धा लग्नानंतरच्या प्रेमासारखा आहे. आधी ओला असतो, मग तो चढतो आणि मग गडद होत जातो आणि मग इतका रंगतो इतका रंगतो. जीवा म्हणतो अगं मेहंदीचा रंग उतरला जरी ना तरी प्रेमाचं तसं नाहीये. प्रेमाचा रंग कधीही उतरणार नाहीये. नंदिनी, आता आपल्यामध्ये कोणीच येणार नाहीये. आता लगेच आल्या मानिनी ताई मोठ्याने ओरडतात नंदिनी
जीवा घाबरतो, "अरे यार, आली आई म्हणजे आली." आता लपायला कुठे जागा नाहीये म्हणून हा दीड शहाणा त्या नंदिनीच्या मांडीवर झोपलाय बरं का. जेणेकरून तो दिसणार नाही. पण आता इतकं काय तो इतकुसा आहे का जो दिसणार नाही. मानिनी येते बरं का आणि म्हणते, "अगं ए नंदिनी." आता जीवाला पाहून त्या आधी फटका हाणतात जीवाला आणि म्हणतात, "का रे ए गधड्या, काय करतोयस इथे?" जीवा म्हणतो, "मी मी 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 काय करतोय इथे? अरे हो, मी काय करतोय इथे?" मस्त दाखवलाय हा सीन. इकडे शारदाताई पण या दोघांना पकडतात, काव्याला आणि पार्थला. काव्या गडबडते आणि म्हणते, "आई, आई, 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 अगं, अगं, आई." गडबडते ती बरं का आणि म्हणते, "काय आहे हो पार्थ, असे कसे आलात मध्ये चुकून तुम्ही? असे कसे आहात तुम्ही?" पार्थ म्हणतो, "अरे हां, चुकून आलो ना मी, हो की." शारदाताई म्हणतात, "सुधारा ना मग चूक आता." मानिनी इकडे जीवाला ओरडत असते, "काय रे ए जीवा, काय करत असतो रे तू इथे? आणि नंदिनी, हा इथे काय करतोय? तू इथे याला कशाला बोलवलं?" नंदिनी म्हणते, "आई, ते मला पाणी हवं होतं, कोणी दिसलं नाही म्हणून मग मी ह्यांना बोलवलं." मानिनी म्हणते, "अच्छा, मीच दिसले का उल्लू बनवायला? एवढ्या मोठ्या हॉलमध्ये तुला कोणी दिसलं नाही का? काय रे ए जीवा, आजकाल काय तू साखरेचं पाणी पाजायला लागलायस का तुझ्या बायकोला?" जीवा मानिनीला म्हणतो, "अगं आई, एवढ्या तामझाममध्ये माझी शुगर लो झाली ग आता." मानिनी त्याला फटके आणते आणि म्हणते, "चला चला फटके मारू का तुम्हा सगळ्यांना आता? सगळे थांबलेत तिथे. हिरवा चुडा भरायचा आहे ना नंदिनी?" आता अचानक त्यांना दिसतंय बरं का, की नंदिनीच्या हातात ऑलरेडी हिरवा चुडा भरलेला आहे. आता मात्र मानिनी म्हणतात, "काय पोरं आहेत हे, विक्रम देशमुखच्या पुढेच मेले." जीवाने बिचाऱ्याने उगाच फटके खाल्ले आहेत आणि आता मानिनी ताई त्याचा कान पिळतात आणि म्हणतात, "चला आता, झाला असेल तुमचा कार्यक्रम तर हळदीचा कार्यक्रम करू का इथेच करायचा आहे?" इकडे शारदाताई पण काव्य आणि पार्थला म्हणतात, "चला पोरांनो, अरे हळदीचा कार्यक्रम आहे. मीरा आणि सत्य आले तुमच्यासाठी. अगदी साधी माणसं आहेत." काव्या म्हणते, "हो हो, खरंच ती दोघी साधीच माणसं आहेत." आता इकडे नंदिनीला पण तेच सांगितलंय मानिनीने. नंदिनी म्हणते, "अरे वा, सत्य आणि मीरा आले, त्यांना वेळ मिळाला तर आमच्यासाठी. भरून पावलो आम्ही. चला." अहो, मीरा आणि सत्या जर आपल्यासाठी फुलं घेऊन आले असतील ना तर अजूनच छान. "चला चला आपण जाऊयात." आता जीवा म्हणतो, "हो, चल 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 चल, निघू निघू." आता यांचा हळदीचा कार्यक्रम रंगलाय बरं का प्रेक्षकांनो आणि इथे खूप वेळ त्यांनी गाणं ऐकवलंय आपल्याला आणि यांना हळद लावलीये प्रत्येकाने. आता हे सगळे जे लग्नाचे सीन आहेत ना ते टीव्हीवर बघायला नक्की एन्जॉय करा आणि माझ्या आवाजातला रिव्ह्यू सुद्धा एन्जॉय करा बरं का मंडळी. आज आहे शनिवार. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. उद्या रविवार आणि उद्या यांच्या लग्नाचा संगीत रजनीचा कार्यक्रम छान रंगणार आहे बरं का. आणि सगळ्या ठिपक्याच्या रांगोळीच्या लवली सबस्क्रायबरसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे शशांक येणार आहे. अप्पू आणि शशांक आपल्याला उद्याच्या भागामध्ये सोबत दिसणार आहे. अर्थातच शशांक त्याच्या सध्याच्या सिरियलच्या हिरोईन सोबत येणार आहे. लपंडाव त्याची मालिका चालू आहे ना इथेच प्रवाहवर. तर लपंडाव मधल्या हिरोईन सोबत शशांक येणार आहे म्हणजेच चेतन वडनेरे. आणि अप्पू म्हणजेच आपली ही लाडकी काव्या पार्थ सोबत आपल्याला दिसणार आहे ऑब्विसली. पण उद्या या दोघांना एकत्र स्क्रीनवर बघायला खूप दिवसांनी लई भारी वाटणार आहे ना. ईच आणि एव्हरी प्रेक्षकांनी जे ठिपक्याच्या रांगोळीचे लवली सबस्क्रायबर आहेत, फॅन्स आहेत, त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि स्पेशली मी एका सबस्क्रायबरचं नाव आवर्जून घेईल, ते म्हणजे नारायणीताई. येस, नारायणीताई अगदी जुन्या सबस्क्रायबर आहेत, तसे खूप जण आहेत, पण नारायणीताई ठिपक्याच्या रांगोळी या सिरियलच्या रिव्ह्यूवर आवर्जून नेहमी कमेंट करायच्या आपल्या चॅनलवर. सो ठिपक्याच्या रांगोळीच्या फॅन्ससाठी खूप छान आनंदाची ही बातमी आहे. उद्या नक्की बघा. लग्नानंतर होईलच प्रेम. आता ही हळद लावणं झालीये. गुलाबाची कळी हे गाणं इतक्या वेळ वाजत होतं. हळद लावल्यावरती ही मीरा हळद घेऊन पडते, ऍक्च्युली थोडी धडपडते. सगळेच आता गोंधळून जातात. आता शकवात्यासाठी हा सुवर्ण मोका आहे. लगेच शकवात्या म्हणतात, "बाई बाई, झाला ना अपशकून. काय ग, कशी धडपडली, सांडली ना ती हळद." अरे देवा, ती हळद तर एकत्रच झाली आता. "काय ग बाई मीरा, माझ्या दोन्ही भाच्यांची हळद मिक्स केलीस ना तू." रम्या म्हणते, "अगं ए आई, काय बोलतेस तू?" स्वात्या म्हणतात, "काय आई, काय आई, आता कसं कळणार कुठली हळद पारची आणि कुठली हळद जीवाची आहे?" मानिनी म्हणते, "अहो वसुताई, शांत व्हा. मीरा आपल्या घरची पाहुणी आहे, असं बोलू नका तिला." जीवा रागाने बघायला लागतो बरं का वसुआत्याकडे. मग लगेच तो जो मीराचा हजबंड आहे ना सत्या, तो म्हणतो, "काय ग, काय झालं मीरा, अशी कशी पडलीस तू?" मीराचा चेहरा बारीक झालेला असतो. सत्या आता मोठ्यानेच ओरडतो, "या लग्नात खोडा घालण्यासाठी कोणीतरी मुद्दाम प्रयत्न करताय." लगेच आता हे सगळेजण रम्याकडे बघतात बरं का, त्या सत्यासहित. रम्या म्हणते, "तुम्ही असं का बघतायत सगळेजण माझ्याकडे? मी तर तुम्हा सगळ्यांसोबत इथेच उभी आहे ना, आणि मी काय केलंय?" सत्या म्हणतो, "नाही, खोडा घालायचाच असेल तर दुसऱ्यांकरवे घालू शकतो ना आपण, नाही का?" शेवटी काव्या बाजू घेते रम्याची आणि म्हणते, "सत्या दादा,
अहो रम्याची चूक नाहीये बरं का या सगळ्यामध्ये. रम्या बाजूला उभी होती आणि मीरा अचानक पडली ना सत्यादादा. लगेच वसू आत्या म्हणतात, बरं मान्य आहे ही मीरा चुकून पडली, पण मानिनी आता ही जी चूक या मीराने केली आहे ती कशी दुरुस्त करायची सांग ना. मानिनीला आता टेन्शन आलंय. पण हा जो सीन आहे ना तो भावणार आहे बरं का प्रेक्षकांनो तुमच्या मनाला. कारण आता नंदिनीने खूप छान बाजू सांभाळली आहे. रम्या म्हणते, आई तू उगाच काही बोलतेस हं. वसू आत्या म्हणतात, काय काही बोलतेस? अगं बाई आता उष्टी हळद कशी लावायची या नवरीला? नवरदेवाची उष्टी हळद नवरीला आता कशी लावायची सांगा बरं. सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. खरं तर काही हा फार गंभीर प्रश्न नव्हता. पुन्हा हळद आणून पुन्हा नवरदेवाला लावून पुन्हा करता आली असती, म्हणजे एक माझा अंदाज सांगते बरं का. आता यामागे काय काय रीती रिवाज असतात ते एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. आणि मालिका आहे, काय चालू असतं मालिकेत ते कुठल्या कुठे असतं. असो, त्यावर चर्चा करण्यात काही पॉइंट नाहीये. तर आता नंदिनीबाईचे डायलॉग ऐका बरं का. लई भारी बोलते नंदिनी. नंदिनी म्हणते, का सावरू शकत नाही आपण हे सगळं? आपण हे सगळं नक्कीच सावरू शकतो. वसू आत्या थांबा, हळद पण होणार आणि उष्टी हळद पण लागणार. वसू आत्या म्हणतात, कशी? नंदिनी म्हणते, सांगते ना कशी ते. वसू आत्या, बघा ना या दोन उष्ट्या हळदी एकमेकांमध्ये किती मिसळल्यात, एकजीव झाल्यात. कोणी बघितलं तर सांगूही शकणार नाही कुठली हळद कोणाची आहे. तसंच आमचं नातं आहे. आमचं नातं एकमेकांमध्ये एवढं मिक्स झालंय की सांगताच येणार नाही. आम्ही वेगळे आहोत. आमच्या चौघांमध्ये जे काही झालंय त्यामुळे आम्ही एकमेकांना घट्ट बांधले गेलो आहेत. जे काही झालं आमच्या आयुष्यात, जे काही आम्ही सहन केलं ते सगळं एकत्र सहन केलेलं आहे. दुःख, अपमान, शरम आणि पराकोटीचं प्रेम सुद्धा. उलट या हळदीपेक्षाही जास्ती एकजीव झालंय ते म्हणजे मी, जीवा, काव्या आणि पार्थ आमच्या चौघांचंही नातं. आणि मलाही वाटतंय की नशिबाचा हा करेक्ट संकेत आहे. काव्या म्हणते, हो ताई करेक्ट. अगं ही एकमेकांमध्ये मिसळलेली हळद जर मला लागली ना तर मी काय समजेन माहितीये? मला हळद लागलीये माझ्या नवऱ्याच्या नावाची, म्हणजेच पार्थच्या नावाची. आणि एक मित्र म्हणून माझं भलं करणाऱ्या या माझ्या जीवाची. काय हरकत आहे लागली हळद तर. नंदिनी म्हणते, हो काव्या अगदी बरोबर आहे. अशीच हळद जर मला लागली तर मीही असंच समजेल की माझ्या पाठीशी राहणाऱ्या माझ्या जीवाची आणि मला साथ देणाऱ्या माझ्या दिराची, पार्थची हळद सुद्धा मला लागली असं मी समजेल. सगळेजण स्माईल करताय यांच्या या बोलण्यावर. नंदिनी पुढे म्हणते, युगंधर पण आहे बरं का प्रेक्षकांनो तिथे. नंदिनी वसू आत्याला म्हणते, वसू आत्या या हळदीचं काय घेऊन बसलात? अहो आमच्यावर प्रेमाचा जो रंग चढलाय ना तो अगदी पक्का आहे बरं का. काव्या म्हणते, नाहीतर काय आत्याबाई, कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांचं उष्ट सुद्धा खाऊ. ही उष्टी हळद काय चीज आहे. मीराकडून काहीही चूक झालेली नाहीये. आता नंदिनी म्हणते, उलट आमच्या या घरात येण्याने भाऊ भाऊ एकत्र होणार आहेत, वेगळे होणार नाहीयेत. आणि ही उष्टी हळद हाच तर संकेत देतीये आम्ही एकत्र राहणार आहोत याची. आता नंदिनी आणि काव्याने ती उष्टी हळद एकमेकींना लावली आहे बरं का. नंदिनी म्हणते, हे घे काव्या तुझ्या नवऱ्याची म्हणजे पारची उष्टी हळद. नंदिनीने काव्याच्या गालाला हळद लावली आहे. आता काव्या म्हणते, हे घे ताई ही तुझ्या नवऱ्याची म्हणजे जीवाची हळद. यांनी खूप छान हा सगळा प्रसंग सावरून घेतलाय. नंदिनी म्हणते, घ्या वसू आत्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं बरं का कृतीमधनं. वसू आत्याला हसण्याखेरीज दुसरा पर्याय आहे का सध्या? वसू आत्या असं प्रिटेंड करताय की त्या खूप आनंदी आहेत. लगेच सत्या म्हणतात, बघा याला म्हणतात साधी माणसं. आणि सगळेजण टाळ्या वाजवतात नंदिनी आणि काव्याच्या या बेस्ट गोष्टीसाठी. तुम्हालाही आवडला का हा प्रसंग? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. काव्या, नंदिनी, जीवा, पार्थ सगळ्यांसाठी हे क्लॅप करतात. आणि आता इथे मालिकेचं टायटल सॉन्ग पुन्हा त्यांनी ऐकवलंय. आणि मग काय, काव्याने आणि नंदिनीने ती हळद पुन्हा तिथे ठेवून दिली आहे बाजूला जागेवर. आणि मग प्रत्येकीने या दोघींना त्याच बाउलमधली हळद लावली आहे. शारदाताई म्हणतात, बाई माझ्या मुलींना हळद लावायचा पहिला मान तुमचा बरं का. मीराला हा मान देण्यात येतोय. मग मीरा या दोघींना हळद लावते. आणि पुन्हा एकदा इथे ते गाणं त्यांनी ऐकवलंय, गुलाबाची कळी बघा हळदीने माखली. ते गाणं नाही का, भारी गाणं आहे प्रेक्षकांनो ते. बॅकग्राऊंडला तुम्हाला हे गाणं ऐकू येणार आहे. आणि आता प्रत्येक जण या नवरीला हळद लावताय म्हणजे नंदिनीला आणि काव्याला. आणि आनंदी आहेत या काव्याचे आई बाबा. मध्येच असे भाऊक प्रसंग दाखवतात बरं का प्रेक्षकांनो. छान दाखवलाय त्यांनी आजचा हा हळदीचा कार्यक्रम पण. आता उद्या संगीत रजनी पण तुम्ही एन्जॉय करणार आहात. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर या मीराचं आणि सत्याचं पुन्हा एकदा स्वागत करतात हे नवरा नवरी. नंदिनी म्हणते, छान वाटलं तुम्ही इथे आलात. मीरा पण म्हणते, हो मला बी लई भारी वाटलं.
एकमेकांसोबत असाच तुमचा आनंद वाटत राहा आणि तुमच्या सगळ्यांना तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता सत्या आणि मीराला निरोप दिलाय जीवा, पार्थ, नंदिनी आणि काव्याने. छान वाटलंय प्रेक्षकांनो. आता हे काय करतात, दुसऱ्या मालिकेंचे कलाकार मुद्दाम बोलवतात जेणेकरून छान एक एकत्र मस्त असं साजरा करतायत आनंद, असं काहीतरी भास होता येतं त्यांना. पण छान वाटतं सगळ्यांना एकत्र बघायला. असो, आता हा युग आलाय आणि युग म्हणतो, "अरे काय चाललंय तुमचं? जपून जपून हळद लावणं पुरे करा. अरे धिंगाणा करा आता. चला चला आई बाबा चला." आणि आता हे हळद खेळतायत बरं का. होळी जशी खेळतात तशी हळद खेळतात आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय. तसंच काहीसा यांनी हा कार्यक्रम रंगवलाय. जीवा त्याच्या सासऱ्यांना हळद लावतो, मग विक्रम होणाऱ्या व्याह्याला हळद लावतात. आता हे सगळा कार्यक्रम छान आनंदात आणि यथोचित पार पडलेला आहे. आता हे नवरा नवरी थकून भागून रात्री मस्त गप्पा मारत बसलेले दाखवलेत. प्रेक्षकांनो, खरं सांगू का, एक मुवमेंट आठवला बरं का. म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालं होतं ना, मी जेमतेम तेव्हा 21च वर्षाची होते. तेव्हा आम्ही सुद्धा रात्रीचं सीमंती पूजन आटोपल्यानंतर मस्त गप्पा मारत बसलो होतो. मी, माझे मिस्टर, माझ्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर, आम्ही मस्त गप्पा मारत होतो. आज कसा कार्यक्रम झाला, उद्या काय करायचंय. बराच वेळ रात्री आम्ही गप्पा मारत जागे होतो बरं का. म्हणजे हे नवरा नवरी असे गप्पा मारताना दिसले ना, म्हणून मला आठवलं बरं का आणि तुमच्यासोबत तो प्रसंग शेअर केला. आणि काय आहे ना, मालिकेमध्ये आता एवढी गाणी सुरू आहेत ना, डायलॉग कमी आणि गाणी जास्ती, त्यामुळे तुम्हाला माझी ही वायफळ पडपड ऐकावी लागते. सॉरी फॉर दॅट प्रेक्षकांनो. काय होतं माहिती का, व्हिडिओ खूप लहान होऊन जातो. मग जेवढं झालंय मालिकेत तेवढंच सांगायचं मजा नाहीये ना बॉस. रिव्ह्यू कसा असा मस्त आणि भारदस्त वाटला पाहिजे आणि तुमच्याशी गप्पा पण मारता आल्या पाहिजे ना, एवढंच काय ते निमित्त असतो, दुसरं काही नाही. तर आता या हळदीचा कार्यक्रम झाल्यावर हे सगळे नवरा नवरी रात्री बसलेत गप्पा मारत आणि यांचे आई बाबा पण जॉईन होतात बरं का यांना. नंदिनी म्हणते, आज तर कार्यक्रमाला गालबोट लागता लागता राहूनच गेलं हं." मग काव्या म्हणते, "हो खरंच ग ताई." पार्थ म्हणतो, "मला असं का सतत वाटतंय की हे सगळं मुद्दाम रम्या करत असेल." काव्या म्हणते, "काहीही पार्थ. अहो रम्या बदलली आहे आता. अहो आजचंच घ्या, किती आनंदात होती ती आणि मनापासून हे सगळं करत होती." पार्थ म्हणतो, "मला नाही वाटत रम्या मनापासून हे सगळं स्वीकारतीये. जीवा, नंदिनी तुम्ही दोघं सांगा. तुम्हाला तरी पटतंय का की रम्या मनापासून बदललीये?" नंदिनी आणि जीवा आता काहीच उत्तर देत नाहीत बरं का. जीवा आता हळूच थोड्या वेळाने हात वर करतो. "हो, मला असं वाटतंय की रम्या बदलली आहे." नंदिनी म्हणते, "जीवा, अहो काय?" आता रम्या यांचं बोलणं ऐकते बरं का प्रेक्षकांनो. रम्या कान देऊन ऐकते आणि तिने मोबाईल पण हातात ठेवलाय. आय थिंक सो ती यांचं बोलणं रेकॉर्ड करत असेल का? माहित नाही, अंदाज लावता येणार नाही. मग पार्थ म्हणतो, "काय रे जीवा, तू हात वर केलायस, हे शॉकिंग आहे यार माझ्यासाठी." नंदिनी म्हणते, "हो ना, माझ्यासाठी सुद्धा." पार्थ म्हणतो, "तू का विसरलायस जीवा, वसू आत्याने काय केलं ते? हे बघ, त्या वसू आत्याला बरोबर सवय आहे आपल्या प्रत्येक आनंदावर विरजण घालायची आणि तशी ती काळजी घेते बरं का." जीवा म्हणतो, "दादा तुझं बरोबर आहे, पण यावेळेला मी रम्याला सपोर्ट नक्कीच करू शकतो कारण ती तसं वागते यार." काव्या पण एक्झॅक्टली हेच फील करते. म्हणजे जीवा आणि काव्या हे दोघेही रम्याच्या या जाळ्यामध्ये अडकलेत असं म्हणायला हरकत नाहीये. रम्या आता या दोघांचं बोलणं ऐकते आणि पलीकडनं स्वतःच्याच मनाशी बोलत असते, "रम्या बघ मस्त. अरे जीवा आणि काव्याची विकेट तू घेतलीयस. आता तुम्ही दोघं नाही चौघही बघाच. या उद्याच्या संगीत रजनीमध्ये मी काय करते ते बघाच तुम्ही. आता ही काय कांड करणार आहे उद्या ते तिचं तिलाच माहिती." पार्थ म्हणत असतो, "मला नाही वाटत आहे की रम्या बदलली आहे." तेवढ्यात आता विक्रम आणि नंदिनी आलेत बरं का. विक्रम मानिनीला म्हणतात, "चल मानिनी, मी बेट जिंकलो. चल चल काढ 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 500 रुपये." जीवा म्हणतो, या दोघांचं ना काहीतरी भलतंच चालू असतो. "ओ लव बर्ड, इकडे या इकडे या." जीवा त्याच्या आई बाबांना बोलवतो आणि आता बाबांना म्हणतो, "बाबा बसा. काय चाललंय, 500 रुपये 500 रुपये, कशाची बेट लावली तुम्ही?" विक्रम म्हणतात, "अरे काही नाही, तुझी आई म्हणत होती पोरं झोपले असतील, पण मी तिला सांगितलं की कसले झोपतायत पोरं." नंदिनी हसायला लागते. मानिनी म्हणते, "मला तर वाटलं होतं बाई पोरं थकले तर झोपले असतील." विक्रम म्हणतात, "काही आपलं मानिनी, अगं पोरांचे जागायचेच दिवस आहेत आता." जीवा म्हणतो, "बाबा काही बोलताय हं?" मानिनी म्हणते, "अहो उद्या संगीत कार्यक्रम आहे ना, हे पोरं झोपले नाही तर यांचे डोळे मोठे मोठे दिसतील ना, कसं वाटेल ते कार्यक्रमात. काय करताय तुम्ही चौघरे, चला बरं आराम करा आता."
आणि आता प्रेक्षकांनो इथेच आजचा हा एपिसोड संपलाय. आता उद्याचा प्रोमो झक्कास दाखवलाय त्यांनी. संगीत रजनी म्हणजे काय ते होणार आहे कार्यक्रम गाण्याचा, नाचण्याचा आणि कार्यक्रमामध्ये भरपूर ॲक्टर्स येणार आहेत. तुम्हाला एन्जॉय करायचा आहे उद्याचा एपिसोड सुद्धा. चला तर मग मंडळी आता निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. आजचा लग्नानंतरचा कसा वाटला एपिसोड रिव्ह्यू मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कालचं लाईव्ह सेशन ज्यांनी बघितलं नाही त्यांनी आपल्या दुसऱ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा. या चॅनलला मी जॉईन करत होते पण 2 स्क्रीन दिसल्यामुळे ते मला डिलीट करावं लागलं. असो, चला तर मग उद्या भेटूयात आणि पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप थँक्यू. टेक केअर मंडळी. धन्यवाद आणि हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू.